वर्षभर जोपासलेल्या ऊसातून 4 पैसे मिळतील अशा अपेक्षेने ऊस घातला खरा. मात्र जिल्ह्यातील 6 साखर कारखान्यांनी यावर्षीचा गाळप हंगाम तोंडावर आला तरी मागील हंगामाचे पैसे दिले नाहीत. साखर आयुक्तांकडील तक्त्यात 6 कारखाने थकबाकी दिसत असले तरी कागदावर एफ-आर-पी पूर्ण दाखवलेल्या अनेक कारखान्यांकडे ऊस उत्पादक बिलांसाठी चकरा मारत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मागील वर्षी राज्यात सर्वाधिक गाळप केले. गाळप हंगाम घेतलेल्या साखर कारखान्यांची संख्या ही सर्वाधिक 37 इतकी होती. गाळप घेतलेल्या 37 पैकी करमाळ्याचा आदिनाथने केवळ 60,000 मेट्रिक टन ऊस गाळप केला होता. इतर 36 कारखान्यांनी मात्र मिळेल तेवढ्या ऊसाचे गाळप केले. मात्र ऊस उत्पादकांचे पैसे मात्र वेळीच्या वेळी देणारे कारखाने कमीच आहेत. जवळपास मार्च महिन्यात जिल्ह्याचा गाळप हंगाम आटोपला. कारखाने बंद होऊनही 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र साखर कारखाने शेतकऱ्यांचे पैसे द्यायला तयार नाहीत. म्हणून ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावरती उतरून ठिकठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत. तरी देखील कारखानदारी करणारे नेते आणि साखर आयुक्त मात्र याकडे दुर्लक्ष का करतायत असा संतप्त सवाल ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून पुढे येत आहे.